प्रवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। देशभरात एक समान टोल आता आकारला जाणार आहे। वाहनधारकांना त्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे। मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। रस्ते वाहतूक मंत्रालय एक समान टोल धोरणावरती आता काम करत आहे। येत्या काळात देशभरात समान टोल आकारला जाईल अशी ही माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी आणि वाहनधारकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे असं गडकरींनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, रस्ते वाहतूक सोपी सुटसुटीत सुरळीत होण्यासाठी खूप महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, त्यातलाच हा एक मोठा निर्णय म्हणायचा का? नक्कीच एक मोठा निर्णय हा म्हणावा लागेल, कारण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे। आता देशभरात सगळीकडे एकसारखा टोल लागू करण्याबाबत काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। येत्या काळात देशभरात सगळीकडे समान टोल आकारला जाईल, आता हे स्पष्ट झालेलं आहे। याचं कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांच्या काही तक्रारी होत्या, त्या तक्रारींना आता मंत्रालयाने अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे। एक समान टोल धोरणावर सध्या काम सुरू असून एक समान टोल झाल्यानंतर नक्कीच याचा फायदा नागरिकांना मिळणार आहे। राष्ट्रीय महामार्गावर ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय या अगोदर घेण्यात आलेला होता आणि त्यानुसार आता याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्यामुळे देशात लवकर सगळीकडे एक समान टोल लागू होईल। एकंदरीत आता रस्ते आणि महामार्ग मंत्रालय जे आहे त्यांच्या सोशल मीडियावरील प्रवाशांच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्यावर त्यांनी काम सुरू केलेलं होतं। सध्या राष्ट्रीय महामार्गावर 60% वाहने ही खासगी आहेत, तर टोल वसुलीत त्यांना 20 ते 60% वाटा असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे टोल आकारणी वाढली आहे आणि यामुळे प्रवाशांना याचा फटका बसत असल्याचं लक्षात आलेलं आहे। एक आकडेवारी जर आपण पाहायला गेलोच तर 2023 ते 24 मध्ये टोल वसूल जो झाला होता तो 64,809 कोटी रुपये एवढा होता, जी मागील वर्षाच्या तुलनेत 35% जास्त आहे। सध्या चालू वर्षात आतापर्यंत 7,000 किलोमीटर महामार्ग बांधण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे येत्या वर्षात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे। पूर्वी मंत्रालयात 3,000 कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार होता, मात्र आता यामध्ये आणखी वाढ करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत पाहता ज्या ठिकाणी म्हणजे 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे प्रकल्प जिथे मंजूर झालेले आहेत आणि अशा ठिकाणी जो पैसा गुंतवला जातोय त्याला अनुसरून आता सर्व ठिकाणी एक समान टोल वसुली केली जाणार आहे। नक्कीच, मात्र अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी म्हणावी लागेल। एक समान टोल वसुली होणार आहे, एक समान टोल आकारला जाणार आहे। मात्र येत्या काळात त्याचा परिणाम म्हणून कंत्राटदारांनी कामात कुठली कुचराई करू नये याची ही खबरदारी ही या मंत्र्यांना नेत्यांना घ्यावी लागणार आहे। तुर्तास धन्यवाद महेश या संपूर्ण माहितीसाठी।